गुड इव्हनिंग. हे प्रकाश नायकडे आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण विषय विज्ञान इयत्ता 7वी पाहत आहोत. चला आपण आपले काही पाठ राहिले ते बघून घेऊया. बघा 17वा पाठ आहे आपले प्रकाशाचे परिणाम. तर कोणता पाठ आहे आपला? प्रकाशाचे परिणाम. आता बघा प्रकाशाचे विकिरण. विकिरण म्हणजेच काय तर जेव्हा सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, जेव्हा सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा हवेतील सूक्ष्म कण, धूलिकण आणि वायूंचे रेणू या प्रकाशात जे आढळतात त्या सर्व दिशांना ते विखुरला जातो. यालाच काय म्हणतात? प्रकाशाचे विकिरण. नोट डाऊन करून घ्या तुम्ही. बघा जेव्हा सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो आणि जेव्हा हवेतील सूक्ष्म कण आणि धूलिकण आहेत आणि वायूचे जे रेणू आहेत त्या प्रकाशावर आढळतात आणि त्या सर्व दिशेने काय तर विखरला जातो, त्यालाच काय म्हटलं गेलं आहे? प्रकाशाचे विकिरण असे म्हटले आहे. पुढे बघा बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोत. बिंदू स्रोत प्रकाशाचा लहान स्रोत, यामुळे फक्त गडद सावली म्हणजे प्रछाया तिथे आपल्याला मिळते. दुसरे विस्तारित स्रोत, प्रकाशाचा मोठा स्रोत, त्यामुळे गडद सावली, प्रछाया आणि फिक्कट सावली, उपछाया अशा दोन्ही आपल्याला ते दिसतात. आता ग्रहणे. पुढचा मध्ये आपल्याला दिसला ग्रहणे. बघा प्रकाश सरळ रेषेचा प्रवास करतो. प्रकाश हा सरळ रेषेचा प्रवास करतो. अपारदर्शक वस्तूमुळे सावली होते ते निर्माण होते. या तत्वाला ग्रहणे अवलंबून तिथे असतात. पुढे सूर्यग्रहण. सूर्य आणि पृथ्वी यांच्याकडे काय असतात? चंद्र आल्यावर काय होतं? सूर्यग्रहण. तर सूर्यग्रहण कधी येतं? सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यावर तिथे सूर्यग्रहण होते. आता चंद्रग्रहण. सूर्य आणि चंद्रग्रहण यांच्याकडे काही पृथ्वी आल्यावर चंद्रग्रहण तिथे होते. मग आता टीप महत्वाची काय? सूर्यग्रहण पाहताना गडद चष्मा वापरणे आवश्यक आहे. पहिले सूर्यग्रहण पाहत असताना गडद ब्लॅक कलर चष्मा ते घालणे आवश्यक आहे, कारण अतिनील किरण काही डोळ्यांना इजा आपल्याला होऊ शकतात. आता 14 पॉईंट आपला शून्य छाया दिवस म्हणजे 0 शॅडो डे. ज्या दिवशी सूर्य हा बरोबर डोक्यावर येतो, त्या दिवशी सावली काय असते? पायाखाली येते आणि ती दिसत नाही. यालाच काय म्हणतात? शून्य छाया दिवस असं म्हटलं जातं. बघा पाठांची सध्या आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि सूर्यप्रकाश वातावरणीय कणामध्ये विखुरलेल्या जाण्याच्या क्रिया काय म्हणतात? परावर्तन, अपवर्तन, विकिरण, अपस्खलन. तर सूर्यप्रकाश वातावरणातील कणामुळे विखरलेल्या जाण्याच्या क्रियेला विकिरण असे म्हणतात. बघा दुसरा आहे सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या कोणत्या भागांची सावली पृथ्वीवर पडते? पृथ्वीची, चंद्राची, कार्याची यापैकी काहीच नाही. तर सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य हा चंद्राच्या भागाची सावली कुठे पडते? पृथ्वीवर पडते. पुढे पाहूया. चला तिसरा आहे चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती खगोलीय वस्तू मध्यभागी असते? सूर्य, चंद्र, पृथ्वी की मंगळ? तर चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती म्हणजे तर पृथ्वी ही खगोलीय वस्तू काय मध्यभागी असते. चौथा आहे सूर्य आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात दिसणारे तांबूस रंग कशामुळे निर्माण होतात? प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे विकिरण, प्रकाशाचे शोषण, प्रकाशाचे वहन. तर प्रकाशाचे विकिरणमुळे काय होतं? सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशात काय तांबूस रंग तिथे निर्माण होतो. पाचवा प्रश्न आहे विस्तारित प्रकाश स्रोतामुळे तयार होणाऱ्या गडद सावलीला काय म्हणतात? उपछाया, प्रकाश झोत, प्रछाया, शून्य छाया. तर प्रछाया. विस्तारित प्रकाश स्रोतामुळे तयार होणाऱ्या गडद सावलीला प्रछाया असे म्हणतात. तर 18 आपला ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती. बघा ध्वनीची निर्मिती पहिला पॉईंट आपला. ध्वनी निर्माण होण्यापूर्वी वस्तूमध्ये कंपन होणे काय असतं? आवश्यक म्हणजे व्हायब्रेशन होणं काय असतं? तिथे आवश्यक असते. जोपर्यंत वस्तू ही कंपित होत असते तोपर्यंत काय येतो? ध्वनी आपल्याला तिथे ऐकू येतो. आता दोलक आणि दोलन मध्ये बघा काय? दोलक ज्या वस्तूचे दोलन होते म्हणजे घड्याळाचं उदाहरण घड्याळाचं लंब त्यावेळेस काय जातं? दोलन असे म्हटले जाते. तर आयाम आणि दोलकाने आपल्या मध्यस्थितीपासून जास्तीत जास्तच्या ज्या अंतरावर पर्यंत जातो त्याला दोलनाचा आयाम असे म्हणतात. दोलक
आपल्या मध्यस्थितीपासून ते जास्तीत जास्तच्या अंतरापर्यंत जातो त्याला दोलनाचा आयाम असे म्हटलं जातं. तिसरा पॉइंट आहे ध्वनींची वारंवारता. बघा व्याख्या काय आहे, एका सेकंदात होणाऱ्या दोलनाच्या संख्येला काय म्हणतात, ध्वनीची वारंवारता. बघा एका सेकंदात होणाऱ्या दोलनाच्या संख्येला म्हटले जातं ध्वनींची वारंवारता. आता एक वारंवारता हर्ट्ज मध्ये मोजली जाते. कशा म्हणतात, हर्ट्ज मध्ये ती मोजली जाते. एक हर्ट्ज म्हणजे काय, एका सेकंदाचा एक दोलन. एक हर्ट्ज म्हणजे एका सेकंदाचा एक दोलन. आता बघा पाचवा आहे ध्वनीची तीव्रता. ध्वनीची तीव्रता ही दोलनाच्या काय आयामावर अवलंबून असते. कशाला अवलंबून असते, ते दोलनाच्या आयामावर ती अवलंबून असते. तीव्रता ही मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. कोणते एकक वापरले जाते, डेसिबल इथे वापरले जाते. बघा आता 100 डेसिबल पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी मानवासाठी कसं तिथं त्रासदायक ठरू शकतो. आणि सहावा पॉइंट आपला मानवी स्वर यंत्र. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती घशातील स्वर यंत्रता होते. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती घशातील स्वर यंत्रामध्ये होते. तिथले स्वर तंतूमध्ये म्हणजे व्होकल कार्ड्स कंपन निर्माण झाल्यामुळे तिथे काय बोलू शकतो. तर पाठाचा अध्याय आपण पाहूया लगेच थोडक्यात. पहिला प्रश्न आहे ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूमध्ये काय होणे आवश्यक आहे, हालचाल, कंपन, विस्थापन की घर्षण. तर ध्वनी निर्माणासाठी कंपन होणे काय तिथे अत्यंत आवश्यक आहे. आता बघा दुसरा आहे एका सेकंदात होणाऱ्या दोलनाच्या संख्येला काय म्हणतात, आयाम, वारंवारता, वेग, काळ. तर एका सेकंदात होणाऱ्या दोलनाला वारंवारता असे म्हटले जाते. आता ध्वनीची वारंवारता कोणत्या एककात मोजली जाते, डेसिबल, मीटर, हर्ट्ज, सेकंद. तर ध्वनीची वारंवारता कशामध्ये मोजली जाते, तर हर्ट्ज मध्ये मोजली जाते. आता ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते, हर्ट्ज, डेसिबल, वॅट, जूल. तर डेसिबल हे मोजण्याचे काय एकक आहे ध्वनी तीव्रतेचे. आता मानवी स्वर यंत्रामध्ये कशाच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते, जीभमुळे, ओठामुळे, स्वर तंतूमुळे का दातांमुळे. तर मानवी स्वर यंत्रामध्ये स्वर तंतुमय कंपनाचा ध्वनी निर्माण होतो. आता ध्वनीची उंचनीता कशावर अवलंबून असते, आयाम, वारंवारता, अंतर, हवा. तर ध्वनीची उंचनिस्ता ही वारंवारतावर काय अवलंबून असते. पुढचा पाठ आहे आपला चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. बघा आपण बघूया चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. आता चुंबकीय क्षेत्र, चुंबकाच्या सभोवतालच्या भागात चुंबकीय बल कार्य करते. चुंबकाच्या सभोवतालच्या ज्या भागात चुंबकीय बल कार्य करते याला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. परत सांगते, चुंबकाच्या सभोवतालच्या ज्या भागात चुंबकीय बल जे कार्य करते त्याला चुंबकीय क्षेत्र असे म्हणलं जातं. हे क्षेत्र डोळ्याने आपल्याला दिसत नाही, तर ते लोकसाच्या सहाय्याने ते आपल्याला पाहता येतं. आता चुंबकीय बलरेषा, चुंबकीय बलरेषा नेहमी काय उत्तर ध्रुवाकडून निघतात आणि दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय बलरेषा ह्या नेहमी उत्तर ध्रुवाकडून ते दक्षिण ध्रुवाकडे जात असतात. या रेषा काल्पनिक असून त्या एकमेकांना कधीही छेदत नाही. त्या रेषा एकमेकांना काल्पनिक असून ते दोघे एकमेकांना कधी छेदत नाही. तर जिथे बलरेषा दाटीवाटीने असतात, जिथे बलरेषा तिथे दाटीवाटीने असतात तिथे चुंबकीय क्षेत्र काय शक्तिशाली असते. तिथे चुंबकीय क्षेत्र काय पूर्णपणे शक्तिशाली असते. पुढचं म्हणजे चुंबकीय वेध क्षमता. आता काही पदार्थामधून चुंबकीय बलरेषा आरपार जाऊ शकतात. उदाहरण पुठ्ठा, पाणी, काच. ह्या गुणधर्मामध्ये चुंबकीय काय म्हटलं जातं, वेध क्षमता असं म्हटलं जातं. आता विद्युत चुंबक तत्व, जेव्हा एखाद्या सुवाहकातून एका उदाहरण तांब्याची तार आहे, जे विद्युत प्रवाह जातो तेव्हा त्या तारच्या सभोवतालच्या चुंबकीय क्षेत्र काय होतं तिथे निर्माण होतं. आता विद्युत प्रवाह बंद केला की चुंबकत्व नाहीसे होतं. याचा वापर क्रेन, इलेक्ट्रिकल बेल आणि लाऊड स्पीकर मध्ये हा केला जातो. बघा जेव्हा एखाद्या सुवाहकातून विद्युत प्रवाह जातो तेव्हा तिथे काय चुंबकीय क्षेत्र तिथे निर्माण होतं आणि विद्युत प्रवाह तिथे बंद केला की तिथे चुंबकत्व काय होतं नाहीसं होतं. यावरून याचा वापर क्रेन,
इलेक्ट्रिकल, बेल आणि लाऊडस्पीकर मध्ये इथं केला जातो. पुढे पाहूया. पृथ्वीचे चुंबक तत्व. बघा, पृथ्वी हा एक महाकाय चुंबक आहे. काय आहे? एक महाकाय चुंबक आहे. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुव चुंबकीय दक्षिण ध्रुवाजवळ असतो. पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव हा चुंबकीय दक्षिण ध्रुवाजवळ असतो. म्हणूनच लोकांची सुई नेहमी काय उत्तर दक्षिण ही काय असते? स्थिर असते. पण सध्या आपण थोडक्यात पाहणार आहोत. चला पाहूया. चुंबकाच्या सभोवतालच्या ज्या भागात चुंबकीय बल कार्य करतं त्याला काय म्हटलं जातं? चुंबकाच्या सभोवतालच्या ज्या भागात चुंबकीय बल कार्य करतं त्या भागाला काय म्हटलं जातं? चुंबकीय अक्ष, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय ध्रुव का विद्युत क्षेत्र. तर चुंबकाच्या सभोवतालच्या भागात चुंबकीय बल कार्य करते त्याला चुंबकीय क्षेत्र असे म्हटले जाते. पुढे, चुंबकीय बल रेषा नेहमी कोणत्या ध्रुवाकडून निघतात? तर दक्षिण ध्रुव, पूर्व ध्रुव, उत्तर ध्रुव की पश्चिम ध्रुव? तर उत्तर ध्रुव. चुंबकीय बल रेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडे निघतात. चला तिसरा प्रश्न आपण वाचूया. विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते याला काय म्हणतात? विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याला काय म्हणतात? उदाहरण, स्थिर चुंबक तत्व, विद्युत चुंबक तत्व, गुरुत्वाकर्षण का घर्षण? तर विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याला विद्युत चुंबक तत्व म्हणतात. चौथा आहे, चुंबकीय बल रेषेची घनता जिथे जास्त असते तिथे चुंबकीय क्षेत्र कसे असते? सौम्य, शून्य, शक्तिशाली का बदलणारे? चुंबकीय बल रेषेची घनता जिथे जास्त असते तिथे ते चुंबकीय क्षेत्र अत्यंत शक्तिशाली असते. आता पृथ्वीचे भौगोलिक उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या चुंबकीय म्हणजे डॅश ध्रुवाजवळ असतो. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण. तर पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाजवळ असतो. आता सहावा, खालीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चुंबकाचा वापर केला जातो? विद्युत घंटा, सौर कुकर, तापमापी, काचेचा ग्लास. तर विद्युत घंटामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. चला पुढचा धडा आपल्या तारकाच्या दुनियेत. तर आकाश दर्शन. दुसरा पाठ आपला तिसरा पाठ आपल्या तारकाच्या दुनियेत. चला पाहूया आपण. निरग्रह रात्री आकाशाचे निरीक्षण केल्यास हजारो तारे दिसतात. पण पृथ्वीवरून पाहताना आकाशाचा गोल आकार जो आपल्याला भासतो त्याला भूगोल असे म्हटलं जातं. बघा, निरग्रह रात्री आकाशाचे निरीक्षण हजारो तारे आपल्याला दिसतात. पण पृथ्वीवरून जे पाहणारे आकाशाचा जो गोल आकार आहे जो आपल्याला भासतो त्याला खगोल असे म्हणतात. तर नक्षत्र. आकाशातील ताऱ्याच्या एखाद्या विशिष्ट मांडीपासून तयार झालेल्या आकृतीला नक्षत्र असे म्हटले जाते. आकाशातील ताऱ्याच्या एका विशिष्ट मांडणीमुळे तयार झालेल्या आकृतीला नक्षत्र म्हणतात. खगोलशास्त्रानुसार संपूर्ण आकाशाचे 88 विभाग करण्यात आले. किती विभाग करण्यात आले? तर 88 विभाग करण्यात आले. त्यांचे नक्षत्रास नक्षत्र असे म्हणतात. आता एका नक्षत्रात अनेक तारे असू शकतात. एका नक्षत्रात अनेक तारे असतात तिथे असू शकतात. पुढचा पॉइंट आहे राशी. आता सूर्य ज्या मार्गावरून जातो आणि दिसतो त्या मार्गाला येणाऱ्या नक्षत्राच्या समूहाला राशी असे म्हणतात. सूर्य ज्या मार्गावरून जातो आणि दिसतो त्या मार्गावर येणाऱ्या नक्षत्राच्या समूहाला राशी असे म्हणतात. आपल्या एकूण 12 राशी आहेत. जसे मेष, मिथुन, कुंभ हे आपले जे आहेत त्या 12 राशी आहेत. चला पुढे बघा. महत्वाचे नक्षत्र सप्तश्री, शर्मिष्ठा आणि मृग नक्षत्र. आता सप्तश्री 7 ठळक ताऱ्यांचा समूह जो प्रश्नचिन्हासारखा दिसतो. 7 ठळक ताऱ्यांचा समूह जो काय असतो प्रश्नचिन्हासारखा दिसतो. आता शर्मिष्ठा 5 ताऱ्यांचा समूह म्हणजे जो एम किंवा व्ही अशा अक्षरासारखा आपल्याला दिसतो. 5 ताऱ्यांचा समूह म्हणजे एम किंवा व्ही अक्षरासारखा तो आपल्याला दिसतो. पुढे मृग नक्षत्र
व्याधाचा तारा हा नक्षत्राजवळ असतो. व्याधाचा तारा हा कुठं नक्षत्राजवळ असतो. हे शिकारीच्या आकृतीसारखे दिसते. कुठं तर शिकारीच्या आकृतीसारखे ते आपल्याला मृग नक्षत्र दिसून येते. पुढचा पॉइंट आहे आयन आणि विषुव वृत्त. आयन सूर्याच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकणे आणि संपात बिंदू म्हणजे जेव्हा दिवस आणि रात्र समसमान असतात. पाठाला होते बघा, संपूर्ण आकाशाचे एकूण किती नक्षत्रात विभाजन करण्यात आलेले आहे? तर पॉइंट आहे 27, 12, 88 तर 50. तर संपूर्ण आकाशाचे एकूण 88 नक्षत्रात विभाजन करण्यात आलेले आहे. पुढचं एम किंवा व्ही या अक्षरांच्या आकाशात दिसणारे नक्षत्र कोणतं? सांगा बरं. सप्तश्री, शर्मिष्ठा, मृग नक्षत्र का वृश्चिक? तर एम आणि व्ही या अक्षराच्या आकारात दिसणारे नक्षत्र हे शर्मिष्ठा आहे. तिसरा आहे उत्तर दिशेला स्थिर दिसणारा तारा कोणता? व्याध, सूर्य, ध्रुव तारा, शुक्र. तर उत्तर दिशेला स्थिर दिसणारा तारा हा ध्रुव तारा आहे. पुढचा आहे सूर्याच्या मार्गावरून जाताना भासोच्या मार्गाला काय म्हणले जाते? आकाशगंगा, क्रांतिवृत्त, विषुववृत्त की अयनवृत्त? तर सूर्याच्या मार्गावरून जाताना भासतो त्याला क्रांतिवृत्त असे म्हटले आहे. पाचवा प्रश्न आहे मृग नक्षत्राच्या जवळ असलेला आकाशातील सर्वात तेजस्वी तारा कोणता? ध्रुव, व्याध, रोहिणी की चित्रा? तर मृग नक्षत्राच्या जवळ असलेला आकाशातील सर्वात तेजस्वी तारा तर हा व्याध आहे. पुढे पाहूया. एका राशीमध्ये सरासरी किती नक्षत्रे असतात? 1, 2.25, 4 की 1? तर एका राशीमध्ये सरासरी 2.25 ही नक्षत्रे असतात. तर मुलांना आपण सगळे थोडक्यामध्ये पाठ पाहिले. तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अधिक माहिती मिळवू शकता. तुम्ही अधिक जाणू शकता. पाठ वाचा. मी पण थोडक्याची माहिती सांगितली. पूर्ण सारांश एका पाठामध्ये तुम्हाला मी समजून सांगितलंय. आपण इथेच थांबूया. थँक्यू.